नमस्कार, मी अरुणा. माझ्या आयकॉनिक हिलिंग अँड काउन्सिलिंग सेंटरमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. वेलकम 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 यू ऑल. कसे आहेत सर्वजण? बऱ्याच दिवसानंतर मी आज व्हिडिओ करत आहे, कारण मला लक्षात आलं की सध्या परीक्षेचा काळ आहे विद्यार्थ्यांचा आणि त्यांना रिलॅक्सेशन हवं असतं. वर्षभर अभ्यास केलेला असतो, तरी पण परीक्षेच्या ऐनवेळेस काही मुलं टेन्शन खूप घेतात बघा. तर त्यांची काही जणांची एखादा विषय अवघड जाण्याची समस्या असेल, एखाद्यामध्ये आत्मविश्वासाची कमी ती समस्या असेल, एखाद्यामध्ये एखाद्या विषयाच्या भीतीची समस्या असेल, एखाद्यामध्ये अजून कोणतं. म्हणजे ही फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही बरं का, ही टेक्निक कोणीही यूज करू शकतं, अगदी सर्वजण. पण मी विद्यार्थ्यांसाठी हे यासाठी म्हणत आहे की सध्या त्यांचा परीक्षेचा काळ चालू आहे. 10वी 12वी टर्निंग पॉईंटचे वर्ष असतात. तर ह्या टेन्शन्सपासून, अँझायटीपासून, चिंतेपासून, काळजीपासून, एखाद्या विषयातल्या अभ्यासाच्या बाबतीतल्या कॉन्फिडन्सपासून, किंवा आपण तिथं गेल्यानंतर आपण व्यवस्थित लिहू शकू की नाही, कोणती चिंता जे काय असेल प्रॉब्लेम्स, त्यापासून रिलीफ हवाय ना? नक्कीच हवाय. तर काय करायचं आहे, मी एक पॉवरफुल टेक्निक सांगणार आहे. EFT टेक्निक असं ज्याचं नाव आहे. काय आहे ही टेक्निक? गॅरी क्रेग यांनी याचा शोध लावलेला आहे आणि खूप सर्वांसाठी त्यांचे धन्यवाद की या टेक्निकमुळे काही पॉईंट्स असतात बघा, तर त्या पॉईंट्सला टॅपिंग टेक्निक पण ह्याला म्हणतात ना. तर टॅप करायचं आहे, फक्त टॅप. पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याची माहिती देते की पहिल्यांदा आपली समस्या कोणती आहे. 10-12 असतील तरी फक्त एका वेळेला, आणि ती समस्या आपण शांतचित्ताने आधी विचार करायचा की या समस्येवर आपल्याला विजय मिळवायचा आहे, निराकरण करायचं आहे ही समस्यापासून. EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक. त्या इमोशन्सपासून फ्रीडम, त्याच्यावर विजय मिळवायचा आहे. तर कसं आहे, पहिल्यांदा आपण ती समस्या, समजा एखाद्यामध्ये कॉन्फिडन्सची कमी आहे, तर पहिल्यांदा ती कॉन्फिडन्सची कमी स्वीकार करायची. हा इथं कराट्याचा पॉईंट असतो ना बघा विद्यार्थी मित्रांनो, तर इथं टॅप करायचं आणि काय म्हणायचं आहे, ती समस्या बोलायची आहे. माझ्यामध्ये कॉन्फिडन्सची कमी आहे, तरीही मी मला पूर्णपणे, डीपली, कम्प्लिटली आनंदाने स्वीकारत आहे आणि मी माझ्या स्वतःवर खूप प्रेम करत आहे. स्वीकार महत्त्वाचा आहे बघा. इथं समस्या बोलायची आहे आणि ती स्वीकार करत आहे असं म्हणायचं, आणि स्वतःवर मी प्रेम करत आहे असं पण म्हणायचं आहे. इथं झालं हे 5 ते 7 सेकंद टॅप करून. नंतर काही पॉईंट्स आहेत बघा, मी तुम्हाला पहिल्यांदा ते पॉईंट सांगते. पहिला पॉईंट ह्या 2 बोटांनी, पहिला पॉईंट आहे हा इथं टॅप करत करत 5 ते 7 सेकंद करायचे आणि पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणायचे. मी शांत, प्रसन्न, सकारात्मक आहे. माझ्यामध्ये आता कॉन्फिडन्सच्या कमीच्या उलट काय होईल, आत्मविश्वासाने भरलेलं. म्हणून माझ्यामध्ये पूर्ण आत्मविश्वास भरलेला आहे. मी पूर्ण सकारात्मक आहे. इथं 5 ते 7 मिनिट झालं. दुसरा पॉईंट इथं तसंच तेच वाक्य बोलायचे. तिसरा पॉईंट इथं टॅप करत करत तेच वाक्य बोलायचे. तेच म्हणजे पूर्ण सकारात्मक वाक्य. माझ्यामध्ये पूर्ण कॉन्फिडन्स आहे. हुर्रे, आनंदानं चेअर करत करत बोलायचे. आपल्याला ते वाईब्स मिळवायचे, कॉन्फिडन्स मिळवायचा आहे. नंतर इथं तेच बोलायचंय. शांत, प्रसन्न, सकारात्मक आहे. माझ्यामध्ये पूर्ण कॉन्फिडन्स आहे. मी आत्मविश्वासाने भरलेला आहे जेंडरनुसार. पुन्हा आहे हा इथं नाकाच्या खाली हा भाग आणि हा इथला हनवटीच्या खाली वरचा इथं. नंतर कॉलर बोन म्हणून इथे बोलायचंय काय, मी शांत, प्रसन्न, सकारात्मक आहे. माझ्यामध्ये पूर्ण आत्मविश्वास आलेला आहे. मी आत्मविश्वासाने भरलेली आहे. यस आय कॅन डू, यस आय कॅन मॅनेज, यस यस यस. आणि शेवटचा पॉईंट हा इथे बरगड्याच्या इथला. हे असा पण करू शकता बघा टॅप, किंवा असा पण करू शकता. आणि असे हे 5 ते 7 सेकंद. आता हा झाला पहिला राऊंड. पुन्हा असाच राऊंड करायचा आहे. पुन्हा इथं कॉलर बोन आणि नंतर असा दुसरा राऊंड आणि पुन्हा तिसरा. असा राऊंड झाल्यानंतर एक शांतपणे विचार करायचा आहे की खरंच आपल्याला त्या समस्येपासून किती रिलीफ मिळत आहे. तुम्ही करून बघा विद्यार्थी मित्रांनो, नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. कोणतीही समस्या असेल त्यापासून फ्रीडम, मुक्ती पाहिजे असेल
तर तुम्ही ही टेक्निक यूज करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.